मंडळी, आज तुमच्यासोबत मी वाळवण रेसिपीमधला एकदम सोपा प्रकार शेअर करणार आहे। एकदम कुसकुशीत होणारा, कमी वेळात होणारा हा पदार्थ आहे। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज आपण रव्याचे पळी पापड पाहूया। न लाटायचं टेन्शन, ना किसी घ्यायचं, एकदम सोपी पद्धत आहे। 2 ते 3 पट फुलणारा असा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये रवा टाकून घ्यायचा। शक्यतो बारीक रवा घ्या। तुमच्याकडे जाड रवा जर असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवू शकता। आता रवा या वाटीने मी मोजून घेत आहे। तुम्ही कप, वाटी, ग्लास कशाचेही माप ठेवू शकता। बारीक रवा घेतलेला मी आणि आता या बाउलमध्ये आपण काढून घेऊया। 2 वाटी रवा घेणार आहे आणि मोजूनच घ्या, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं किती पाणी टाकायचं आहे ते। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि स्वच्छ असं आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यावरती जो कोंडा असेल तो सर्व निघतो आणि एकदम पांढरी शुभ्र अशी आपली ही पापडी येते। पाणी टाकल्यानंतर थोडंसं असं मिक्स करायचं आणि 2 मिनिटे आपल्याला तसंच राहू द्यायचं, म्हणजे यावरचा कोंडा आलादीवरती येतो आणि नंतर त्यामधलं पाणी आपल्याला वतून काढायचं आहे। मिक्स करून झालेलं 2 मिनिटे आता असंच आपण साईडला ठेवून देऊया आणि 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण रवा खाली बसलेला आहे आणि वरती थोडंसं असा कोंडा आलेला आहे। आता हे पाणी आपण काढून घेऊया। यामधलं पाणी काढायचं आहे आपल्याला, म्हणजे सर्व यामधला कोंडा निघून जातो आणि अजून 1 वेळेस यामध्ये पाणी टाकायचं आहे। असं करून आपल्याला 4 वेळेस हा रवा धुवून काढायचा आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकूया आणि पुन्हा 2 मिनिटे आपण असंच ठेवूया, म्हणजे पाणी स्थिर होतं आणि रवा खाली बसतो। आता पुन्हा हे पाणी वतून काढूया। आपल्याला 4 वेळेस असं करायचं आहे, म्हणजे एकदम पांढरा शुभ्र असा आपला रवा तयार होतो। त्यावरती अजिबात कोंडा राहत नाही आणि आता हे पूर्ण पाणी वतून काढलेलं आहे। आता यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकून घेऊया। पाणी टाकून 3 ते 4 वेळेस मी असा हा रवा धुवून काढलेला आहे। तुमचा रवा जास्त पांढरा असेल तर 3 वेळेस धुतलं तरी चालेल। आता पूर्ण पाणी काढून घेतलेलं। आता यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकूया। रवा बुडील एवढं, म्हणजे पातेलभर टाकलं तरी चालेल। पाणी टाकून यावरती आपण झाकण ठेवूया। रात्रभरासाठी आपल्याला असंच हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान असा फुलतो आणि याची पापडी खूप छान लागते। आता रात्रभरासाठी झाकून ठेवलेला होता। आता सकाळी आपण झाकण उघडूया। तुम्ही पाहू शकता एकदम नितळ असं पाणी वरती आलेलं आहे आणि रवा खाली बसलेला आहे। आता याच्यावरचं पाणी आपण पूर्ण ओतून काढूया। जेवढं होईल तेवढं पाणी यामधलं काढायचं आहे आपल्याला, जोपर्यंत रवा येत नाही पाण्यामध्ये तोपर्यंत। पाहू शकता पूर्ण पाणी आता मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपला हा चिकसारखं तयार झालेलं आहे। आता हे पुन्हा एकदा मिक्स करूया आणि आता हे मोजून घेऊया आपण। मोजल्यामुळे पाणी घ्यायला आपलं सोपं पडतं। आता मिक्स झालेलं आहे। एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही कोणतंही भांडं घ्या, मी कुकरचा डबा घेतलेला आहे। त्यामध्ये आता हा रवा टाकून घेऊया आणि त्याने मोजूया। आता एका डब्याला थोडंसं कमी आहे। आता यानेच आपण पाणी मोजून घेऊया। आता त्याच भांड्यामध्ये आपण हा रवा काढून घेऊया आणि लगेच आपण पाणी मोजूया, म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं, इकडे तिकडे होत नाही आणि म्हणजे भांडे जास्त भरत नाही त्याच भांड्यामध्ये काढल्यामुळे। आणि आता यामध्ये पाणी टाकूया आपण डब्यामध्ये आणि मोजायचं आहे। मोठं भांडं घ्यायचं पातेलं आणि जाडबुडाचंच घ्यायचं आहे, म्हणजे रवा शिजून जास्त होतो। आता यामध्ये पाणी टाकलेलं। आता हा झाला एक डबा। लगेच पातेल्यामध्ये टाकून देऊया। पातेलं मी पाहू शकता तुम्ही मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि जाडबुडाचं आहे। हा दुसरा डबा टाकलेला आहे। 2 डबे आपले झालेले आणि अजून एक डबा टाकायचा आहे, म्हणजे रव्याचे आपल्याला 3 पट पाणी टाकायचं आहे, शिजण्यासाठी लागतंच तेवढं। आणि लगेच आपण हे गॅसवरती गरम व्हायला ठेवूया आणि शिजवायला जाडबुडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे रवा शिजताना बुडायला लागत नाही। आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया पातेल्यावरती, म्हणजे लवकर पाणी गरम होतं। उकळी येईपर्यंत गॅस आपण मोठा करूया आणि थोडंसं पाणी गरम झालेलं असेल, आपण झाकण उघडून पाहूया। यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं पापडखार टाकायचं आहे, खूप जास्तही टाकायचं नाही आहे। अगदी पोहे खाण्याचा अर्धा चम्मच मी घेतलेला आहे आणि पापडखार अवश्य टाका। पापडखारामुळे पापड एकदम खुसखुशीत होतात आणि चवसुद्धा एकदम छान लागते। आता यावरती आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनिटानंतर झाकण उघडून पाहू शकता तुम्ही, मस्त अशी याला उकळी आलेली आहे। अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये रवा टाकायचा आहे। एका हाताने टाकायचं आणि एका हाताने असं मिक्स करायचं। रवा आधी आपण पातेल्यातला मिक्स करून घेऊया आणि नंतर यामध्ये टाकूया आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे टाकताना, म्हणजे बुडाला लागत नाही। आणि पूर्ण रवा यामध्ये टाकून घ्यायचा, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही अजिबात, एकाच दिशेला असं फेटायचं आणि पुन्हा मिक्स करायचं। तुम्ही पाहू शकता अजिबात गुठळी झालेली नाही आहे आणि जसा रवा शिजेल तसं तसं हे घट्ट होतं आणि जास्तसुद्धा होतं, त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं कधीही। पाहू शकता तुम्ही याला घट्टपणा आलेला आहे आणि सारखं असं मिक्स करायचं राहायचं। याच्यावर झाकणसुद्धा ठेवायचं आहे आपल्याला,
15 ते 20 मिनटं शिजून घ्यायचा आपल्याला रवा। आता यावरती झाकण ठेवते आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे बुडायला लागत नाही। आणि पाहू शकता तुम्ही 3 ते 4 मिनटानंतर पुन्हा मी झाकण उघडून मिक्स करून घेणार आहे। आपण टाकलं तेव्हा पातेलं अर्धं होतं। पाहू शकता तुम्ही रवा शिजत आल्यानंतर जास्त फुलतो, अजूनही जास्त होणार आहे, शिजायचं बाकी आहे अजून। मिक्स केल्यानंतर पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं। आता झाकण ठेवूया 5 मिनिटांसाठी आणि 5 मिनिटानंतर पुन्हा आपण उघडून घेऊया आणि पुन्हा मिक्स करूया। असं करून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गुठळ्यासुद्धा होत नाही आणि बुडायलासुद्धा लागत नाही। अजूनही खूप साऱ्या वाळवणच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहे, एकदम सोप्या आहे। त्यासुद्धा तुम्ही बघितल्या नसेल तर चॅनलवर जाऊन चेक करा। आता मिक्स झालेला आहे, पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि आता 20 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूया। रव्याला चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। आता झाकण उघडून पाहायचं आणि तुम्ही पाहू शकता फुल पातेलं भरलेलं आहे। आपलं अर्ध पातेलं होतं, डबलनं रवा फुललेला आहे आणि याला एक प्रकारचा चिकटपणा असा आलेला आहे आणि छान असा आपला पापड्या करण्यासाठी रवा तयार झालेला आहे। हा तुम्ही चीकसुद्धा म्हणू शकता याला। आणि आता गॅस बंद केला तरी चालेल आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तुम्ही कापडावर जर करणार असाल तर थोडंसं कोमट झाल्यानंतरच करायचं। मी साडीवर करणार आहे। आता साडी अंथरून घेतलेली एक। आता यावरती आपण या पापड्या करूया। तुम्ही कॉटनच्या कापडावर सुद्धा करू शकता आणि आता मी घरातच करणार आहे हॉलमध्ये आणि नंतर वरती नेऊन ठेवणार आहे। पाहू शकता थंड झाल्यानंतर थोडंसं याला घट्टपणा आलेला। तुम्हाला जशा हव्या तशा करू शकता, तुम्हाला जाड किंवा पातळ आवडतात त्याप्रमाणे। आता यावरती मी टाकून घेते आहे साडीवरती। अशा पद्धतीने टाकायचे आहे आणि थोडंसं असं पळी फिरवायची आहे यावरती। तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही पापडी तयार झालेली। अशा सर्व पापड्या मी करून घेणार आहे। एका पळीमध्ये एक पापडी आरामात तयार होते। तुम्हाला जर मोठी करायची असेल तर तुम्ही 1.5 पळी टाकू शकता आणि थोडीशी मोठीसुद्धा करू शकता। आणि अशा प्रकारे मस्त अशा करून घ्यायच्या आहे आपल्याला सर्व पापड्या। हे पापड्या खूप करायला सोप्या आहे, अगदी कोणीही बनवू शकेल अशा नवशिक्यांसाठी सुद्धा खूप सोपी पद्धत आहे मंडळी। तुम्ही सुद्धा अशा करून बघा, खूप छानसुद्धा लागतात। आता सर्व हे पापड्या तयार करून झालेली आहे। आता मी थोडेसे सुकल्यानंतर वरती टेरेसवरती नेऊन ठेवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता संध्याकाळी छान असे वाळलेले आहेत आणि किती पातळ झालेले आहे तुम्ही पाहू शकता। आणि आता हे कापड आपण पलटी करूया आणि यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे म्हणजे इझिली अशा निघतात ह्या। आणि आता पलटी करते आहे आणि थंड पाणी टाकायचं आहे यावरती म्हणजे छान अशा निघतात, अजिबात चिटकत वगैरे नाही आहे। आता पाणी शिंपून घेऊया। पाणी शिंपडल्यानंतर 5 मिनिटे असंच ठेवायचं आहे म्हणजे छान अशा मुरतात। तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पाणी शिंपडलेलं आहे सर्व पापड्यावरती। आणि आता आपण या कशा काढायच्या ते पाहूया। अशा पद्धतीने थोडं थोडं काढत चालायचं आहे आधी काठाने, अगदी सहज निघतात, अजिबात मोडत नाही आहे। तुम्ही पाहू शकता इझिली असे निघलेले आहे पापडी। सर्व पापड्या मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे आणि अजून 1 दिवस उन्हात आपल्याला ह्या वाळवायच्या आहेत। पातळ असल्यामुळे लगेच वाळतात। 2 दिवस कडकडीत उन्हात मी वाळून घेतलेले आहे आणि आपले ह्या पापड तयार झालेले। आता आपण तळून पाहूया। इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आणि पापडी तुम्हाला मी तळून दाखवते। एकदम कुसकुशीतसुद्धा होते आणि खूप छान लागते मंडळी, तुम्हीसुद्धा करून बघा। तुम्ही पाहू शकता किती छान अशी फुललेली आहे आणि अशाच प्रकारे सर्व पापडे मी तळून घेते आणि एका डिशमध्ये आपण या पापड्या काढून घेऊया। एकदम सोप्या आहे करायलासुद्धा आणि खायला तर एकदम मस्त। दुसरेसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते मंडळी, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ह्या पापड्या करून बघा, एकदम सोप्या आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सर्व पापडे मी तळून घेतलेले आहे, एका डिशमध्ये सुद्धा काढलेले आणि तुम्हाला मी दाखवते। पाहू शकता तुम्ही किती मोठी अशी फुललेली आहे, 2 पट फुललेली आहे ही पापडी। खूप छान लागते मंडळी खाण्यासाठी, रसाळीसोबत तुम्ही खाऊ शकता। आणि तुम्हाला मी तोडून दाखवते किती कुसकुशीत झाली आहे ते, एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पापडी आहे, एकदम सोपी। तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।